माथेरान या आरोग्य दृष्टीने खडतर समजल्या जाणाऱ्या थंड हवेच्या ठिकाणी सलग 3 दिवस आरोग्य शिबिर घेण्याची किमया मुंबईमधील सैफी हॉस्पिटलकडून यशस्वी झाली। सर्व आजारांवरील उपचार आणि निदान तसेच औषधं यामुळे 3 दिवसात तब्बल 700हून अधिक रुग्णांनी शिबिरात लाभ घेतला। माथेरान शहर आणि परिसरातील रुग्णांनी शिबिरात येऊन लाभ घेतला असून सैफी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती तसेच माथेरानमध्ये पहिल्यांदा एक्स-रे मशीन उपलब्ध झाल्याने या शिबिराचे कौतुक माथेरानकर करत आहेत। इस शिविर के अंदर हमने पेशेंट्स को फ्री ऑफ चार्ज मेडिसिन दिए हैं और ब्लड इन्वेस्टिगेशंस कराए हैं। वो ब्लड इन्वेस्टिगेशन की बेसिस पे हमने बहुत सारी चीज़ें आइडेंटिफाई की हैं और बहुत सारे पेशेंट्स को आगे फर्दर सर्जरीज की ज़रूरत भी पड़ेगी। हमने उनको गाइड किया है और उनको बताया है कि आपको सर्जरी की ज़रूरत है और सर्जरी करने के लिए वो कौन से सेंटर में जा सकते हैं जहाँ पे उनको मदद हो सके। तो हमने उनको क्लियरली बताने का एक मौका मिला है जहाँ पे हमको गाइड कर सकते हैं कि आपको ये ट्रीटमेंट की ज़रूरत है। बहुत लोगों को ट्रीटमेंट ही मालूम नहीं है, उनको पता ही नहीं कि प्रॉब्लम भी है। तो पहले प्रॉब्लम आइडेंटिफाई करना और उनको समझाना कि आपको प्रॉब्लम है और समझा के उनको ये बताया गया है कि आपको आगे ट्रीटमेंट करने की ज़रूरत है। तो वो हिसाब से आप नेरल, कर्जत ये जगहों पे जाके आपको ट्रीटमेंट आगे कर सकते हैं। माथेरान येथील दाऊदी बोरा समाज आणि मुंबई येथील सैफी हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉक्टर यांनी माथेरानमध्ये दिनांक 2, 3 आणि 4 रोजी मेडिकल चेकअपचा कॅम्प आयोजित केलेला आहे। विशेष म्हणजे या कॅम्पमध्ये एक्स-रे मशीन, ECG मशीन व सर्व उपकरणे आणून इथे सर्वांना चेकअप केलं जात आहे आणि सर्वांना मोफत औषधे दिली जात आहेत। यासाठी बोरा समाजाचे असंख्य स्वयंसेवक यांनी घरोघरी जाऊन रुग्णांची नोंदणी करून घेतली आणि त्यामुळे माथेरानमध्ये आदिवासी व माथेरानच्या स्थानिक लोकांना याचा गरजूंना याचा फायदा मिळाला आहे। आणि या कॅम्पमध्ये जे काय उपचार केले जातात त्याच्याबद्दलचे औषधं आणि नंतर जे काय मेजर उपचार करायचे असतील तर मुंबईला सोय केलेली आहे। त्याबद्दल दाऊदी बोरा समाज आणि सैफी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर आणि स्वयंसेवक परिचारिका यांना सर्वांना माथेरानच्या वतीने पूर्णपणे धन्यवाद देत आहे। आणि दाऊदी बोरा समाज माथेरान यांच्यातर्फे डॉक्टर सय्यदना ताहेर मेमोरियल हॉल येथे मागील 2, 3 आणि 4 या 3 दिवसामध्ये मेडिकल शिबिर आयोजित केले आहे। हे शिबिर फार उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचे म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरू आहे। इथे व्यवस्थित रुग्णांची तपासणी केली जाते, रुग्णांची रक्त तपासणी होते, ECG काढला जातोय आणि त्यांचा जो स्टाफ आहे ते प्रत्येक म्हणजे आपुलकीने आणि प्रेमाने रुग्णांना आणि पेशंटना म्हणजे आलेले जे माथेरानचे सगळे लोक आहेत त्यांना व्यवस्थित डॉक्टरांकडे नेणे आणणे त्यांची विचारपूस वगैरे व्यवस्थित सुरू आहे। आज या ठिकाणी डॉक्टर सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन या संस्थेच्या वतीने माथेरान शहरातील नागरिकांसाठी या ठिकाणी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि गेल्या 3 दिवसापासून मी बघतोय की 450, 500, 600च्या घरात लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। या शिबिरामध्ये हाडांचे डॉक्टर, पोटासाठी काय पोटाचे विकार असतील त्यासाठी अशा विविध आजारांवर डॉक्टर, डोळ्यांचे डॉक्टर काल येऊन गेलेले। तर असं हे या दुर्गम ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं हे पहिल्यांदाच शिबिर आहे। या शिबिराचा या माथेरान शहरातील बहुतांश नागरिकांनी लाभ घेतलेला आहे। निश्चितच या संस्थेच्या आयोजकांना, संपूर्ण आयोजकांना शुभेच्छा देईन आणि त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। या शिबिरासाठी सैफी हॉस्पिटलकडून तज्ञ डॉक्टर यांची टीम उपस्थित होती। त्यात सर्जरी विभाग डॉक्टर हकीम बारोट, डॉक्टर हुसेन घिवाला, डॉक्टर कृष्णन, डॉक्टर मुस्तफा तस्कीन तर ऑर्थोपेडिकमध्ये डॉक्टर शाकिर कपाडिया, डॉक्टर अवितुराव चुनिया, डॉक्टर शब्बीर सुरतवाला, डॉक्टर शब्बीर झवेरी, डॉक्टर अभिजित मानकर, डॉक्टर सुरतजा बागवाला, डॉक्टर मुस्तफा पारेख तर महिला स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर निधी चव्हाण, डॉक्टर प्रिया राग आदींनी केले। या शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन देखील करण्यात आले। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।